नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ बन करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। वेगवेगळ्या प्रकारचे केक असतात आणि केक खायला कोणाला आवडत नाही। बेकरीमध्ये गेले की तोंडाला पाणी सुटतं आणि आपण केक खाण्याचा मोह आपल्याला होतो, परंतु त्याच्या मागची प्रोसेस खूप महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्येही करिअरच्या खूप वाटा आहेत। ते काय आहेत, करिअर कसं घडवता येतं, त्याच्यासाठी संस्था कुठल्या आहेत, इन्स्टिट्यूट कुठले आहेत, हे सगळं आज आपण बघणार आहोत आणि त्याची माहिती देण्यासाठी शेफ संतनू गुप्ते आपल्यासोबत आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। थँक्यू। मी आता जसं म्हटलं की मागच्या काही दिवसापासून शेफ याला ग्लॅमर आले आणि कुकरी शो होतात, तर मुळामध्ये हे करिअर काय? शेफ हे नाव गेले 4-5 वर्षात जास्ती प्रचलित झाले। त्याच्या आधी इंडस्ट्री कुक, किचन कुक हे नाव प्रसिद्ध होतं, पण आता शेफ टीव्हीवर येतात, शोज करतात। इट्स कन्सिडर्ड ॲज अन आर्ट। नुसतं जेवण बनवणं नाही, पण ती एक आर्ट आहे, कला। म्हणून शेफ हे माध्यम, हे करिअर सध्या खूप पॉप्युलर झालं आहे आणि त्याला खूप एक्सपोजर आहे, त्याला खूप ग्रोथ आहे, भरपूर त्यात सध्या वाढ झालेली आहे या क्षेत्रात। बरोबर आहे। आणि त्याच्यामध्ये बेकरी, कारण हा सगळ्यांचा वीक पॉइंट असतो की प्रत्येकाला केक खायला आवडतो, तर तेही प्रोसेस कशी असते आणि त्याच्यामध्ये करिअरच्या वाटा कुठल्या? बेकरी हा एक स्पेशलायझेशन झालं। जसे बरेचसे क्षेत्र आहेत, चायनीज क्युझिन आहे, फ्रेंच क्युझिन आहे, इंडियन क्युझिन आहे, तसंच बेकरी एक किचन माध्यमातलं किंवा शेफ माध्यमातलं एक स्पेशलायझेशन आहे। बेकरीसाठी वेगळे कोर्सेस आहेत, स्पेशली परदेशी जर तुम्ही बघितलं तर बेकरी हे खूप जास्ती प्रचलित किंवा फेमस आहे। म्हणजे गल्लोगल्ली आपल्याकडे जसे वडापाव किंवा स्नॅक्सचे स्टॉल असतात, तसे तुम्ही बाहेर गावी गेलात तर पेस्ट्री शॉप्स किंवा असे जे केक स्वीट शॉप्स हे आहेत त्याचे शॉप्स आहेत। सध्या बेकरी खूपच फेमस झालेला आहे, पॉप्युलर झालेला आहे। केक सगळ्यांनाच लागतात, म्हणून तो वाढदिवस नाही, पण अनेकदा जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज येतात तेव्हा लोक संधी शोधत असतात केक खाण्याची। सध्या केक प्रोसिजर जी आहे ही सोपी पण झालेली आहे, कारण एकेकाळी फक्त अंड घालून केक घरी बनवणं हा एक प्रथा होती, पण आता जर तुम्ही बघितलं तर बाजारात खूप सारे प्रीमिक्सेस, सबस्टेन्सेस, क्रीम असे आता उपलब्ध आहेत की घरोघरी तुम्ही केक बनवू शकता। बरोबर। पण त्यातलं स्पेशलायझेशन एवढं काही सोपं नाहीये। साधा केक बनवणं सोपं आहे, पण ती एक वेगळी आर्ट आहे ज्याला थोडा एक्सपिरियन्स लागतो। बरोबर। आणि एखाद्याला याच्यामध्ये आपल्याला करिअर करायचं शेफ म्हणून, तर त्यांनी काय केलं पाहिजे, काय प्रोसेस असते त्याची? ओके, सर्वप्रथम म्हणजे हा 3 इयर किंवा 4 इयर डिग्री कोर्स आहे सध्या इंडियामध्ये, भारतात सर्वत्र। त्याच्यासाठी 12वी इयत्ता 12th स्टँडर्ड पास होणं गरजेचं आहे। कुठलंही फील्ड असू शकतं, तुम्ही घेऊ शकता, सायन्स घेऊ शकता, आर्ट्स घेऊ शकता, कॉमर्स घेऊ शकता, कारण ह्याची एक वेगळी एक्झाम होते। 12वी नंतर ह्याची एक वेगळी एक्झाम होते आणि बरेचसे अनेक कॉलेजेस आहेत। नॅशनल मिनिस्ट्री ऑफ टुरिझमच्या अंडर 29 कॉलेजेस भारतभर आहेत, आणि विच इज द गव्हर्नमेंट कॉलेज। आणि अशाच अनेक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मुंबईच्या बाहेर, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी पण बऱ्याचशे इन्स्टिट्यूट्स आहेत। तर कुठल्याही इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही हे 3 इयर्स हॉटेल मॅनेजमेंट डिग्री किंवा डिप्लोमा तुम्ही कंप्लीट करू शकता। बरोबर। तुम्ही म्हणलात की सीटी पात्रता परीक्षा याच्यासाठी असते, त्याचा सिलेबस साधारणतः काय असतो, कुठला बेसवर त्याचा? बेसिक त्याचा असा पर्टिक्युलर कुठला सिलेबस नाही, इट्स लाईक अ जनरल कॉमन एंट्रन्स टेस्ट। त्यामुळे तुमचं जनरल नॉलेज प्रत्येक क्षेत्रातलं, थोडंसं अभ्यासातलं, थोडंसं पॉलिटिकल, थोडंसं मॅथमॅटिक्स, ह्या बेसिसवरती ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतात। त्यामुळे पर्टिक्युलर असं कुठलं क्षेत्र नसतं, यू शुड हॅव अ डिसेंट जनरल नॉलेज। अच्छा, साधारण तुम्हाला बेसिक माहिती असेल तरी तुम्ही हे एंट्रन्स क्लिअर करू शकता। बिलकुल। त्याशिवाय आपण गव्हर्नमेंटची कॉलेज सांगितले, त्याशिवाय काही खाजगी कॉलेज आहेत का आणि त्याच्यामध्ये प्रवेश घेण्याची पद्धत कशी असते? बरोबर। तर गव्हर्नमेंट कॉलेजेस जी आहेत त्याच्यासाठी कॉमन एंट्रन्स आहे, मी बोललो त्याच्या तुमचं जसे मार्किंग, जशी तुमची गुणवत्ता असेल त्याप्रमाणे तुम्ही ऑप्शन्स टाकतात आणि तुम्हाला त्याप्रमाणे त्याच्यात एंट्री मिळते। ही प्रायव्हेट कॉलेजेस जी आहेत ती बरीचशी आहेत, काही जुनी आहेत, काही आत्ताच नवीन उघडलेली पण आहेत, आणि प्रत्येकाची एंट्रन्स प्रोसिजर वेगळी आहे त्या कॉलेजप्रमाणे। पण या कॉलेजेसमध्ये स्पेशली जेव्हा तुम्ही चेक करता किंवा जाण्याची संधी शोधताय, तेव्हा मी एकच म्हणेन की बरीचशी कॉलेजेस आहेत, काही खरंच चांगली आहेत, पण काही म्हणजे जी नवीन आहेत, यू नेव्हर नो की त्यांचं कसं स्टँडर्ड आहे, किती चांगलं शिकवतात, तिकडे शिकवणारे लोक कसे आहेत, हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे। म्हणजे फार उदाहरणार्थ जर माझी विद्यार्थी कोण तिकडचा असेल किंवा एक्स स्टुडंट ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी या कॉलेजमधनं जर पासआउट झाले तर त्यांना काय करिअर स्कोप मिळाला, कुठे जॉब मिळाला, किंवा तिकडे शिकवणारे कसे आहेत, फी स्ट्रक्चर कसं आहे, फॅसिलिटीज कशा आहेत, हे प्रत्येक स्टुडंटनी हु इज अस्पायरिंग फॉर बिकमिंग अ हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट त्यांनी हे नक्कीच बघितलं पाहिजे। बरोबर। आता फी स्ट्रक्चरचा विषय निघाला, गव्हर्नमेंट कॉलेजला फी स्ट्रक्चर साधारणपणे कसं असतं आणि प्रायव्हेट कॉलेजचं कसं व्हॅरी होतं? हॉटेल मॅनेजमेंट थोडं आम्ही म्हणतो तसं त्याची फी स्ट्रक्चर थोडी हाय आहे। साधारणतः गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 1.25 ते 1.5 लाख वार्षिक फी आहे 3 वर्षासाठी। मात्र याच दुसऱ्या वर्षी म्हणजे सेकंड इयरला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा 6 महिन्याचीच फीज आहेत, कारण 6 महिने तुम्ही इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी हॉटेलात असतात। बरोबर। त्यामुळे 2.5 वर्षाचा टेक्निकली हा इन कॉलेज कॅम्पस कोर्स आहे, आणि 6 महिने तुम्ही ट्रेनिंगसाठी कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये किंवा अशा हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेन करत असतात। बरोबर आहे। 4 वर्षाचा कोर्स आहे, 4 वर्षात विद्यार्थ्यांना तावून सुलाखून काढलं जातं, तर त्याच्याकडे कुठल्या स्किल डेव्हलप केल्या जातात आणि कुठल्या स्किल त्याच्याकडे असाव्यात?
परत मी जेव्हा म्हणते हॉस्पिटॅलिटी, ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे नुसतं शेफच नाही, हॉस्पिटॅलिटी सेक्टर अंडर शेफ, फ्रंट ऑफिस, सर्व्हिस, हॉटेल अकाउंट, असे बरेचसे त्यात सब क्षेत्र आहेत. बरोबर. आणि त्यात मेन म्हणजे तुमचा पर्सिस्टन्स, पॅशन, आणि तुम्ही किती म्हणजे काय म्हणाल त्याला, कारण हे जे क्षेत्र हे आपल्याला दिसतं, पण रात्री बेरात्रीचं काम आहे, लेट नाईट काम आहे. जेव्हा सगळे सुट्टी करत असतात, म्हणजे मला आठवतं की गेल्या 10 ते 12 वर्षात क्रिसमस, न्यू इयर, दिवाळी हे मी कधीच परिवाराबरोबर बघितलं नाही, कधीच नाही. हो, पण त्याची मला कधी कमतरता नाही जाणवली, बिकॉज आय हॅव अ पॅशन फॉर दिस. तर म्हणजे तुम्ही जर बेसिक्स म्हणाल तर ह्याच्यात काय असं बेसिक्स किंवा टेक्निकल स्किल्स अशा पाहिजे तसं नाही. कॉमन सेन्स पाहिजे, थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे, आणि पॅशन हे भरपूर पाहिजे. कारण दिसताना फार सोपं आणि छान केक दिसतो, पण त्याचा मागचा संघर्ष जो आहे तो खूप असतो. आणि अलीकडच्या काळामध्ये ग्लॅमर आलेल्या आहे क्षेत्राला, तर अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल की जे फक्त ग्लॅमर बघून, कुकरी शोज बघून येऊ घातलेत, अशा विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला आहे? तुम्ही हा प्रश्न विचारलात. आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात, कारण बरेचसे स्टुडंट्स माझ्याकडे येतात आणि विचारतात, शेफ सेलिब्रिटी शेफ बनायला काय लागतं? करेक्ट. मी म्हणतो सेलिब्रिटी शेफ बनायला आधी तुम्ही नीट शेफ बनलं पाहिजे, तरच तुम्ही सेलिब्रिटी शेफ बनू शकता. बरोबर आहे. त्यामुळे लोक काही बघून एक स्वाभाविकपणे असं वाटतं की अरे किती छान, टीव्हीवर येता येतं, इंटरव्ह्यू देता येतो, हे करता येतं, इट्स लाईक हंकी डोरी. पण तसं नाही आहे, कारण हे येण्याच्या आधी किमान 10 ते 15 वर्षाचा संघर्ष आहे. म्हणजे मला आठवते की पहिले 6 महिने जेव्हा आम्ही ट्रेनिंगवर गेलो, तेव्हा दिवसाचे 150-200 किलो नुसते कांदेच कापायचो. म्हणजे घरी यायचो तेव्हा आई म्हणायची, अरे काय तुझ्या अख्ख्या शरीराला नुसतं कांद्याचाच वास असतो. असं व्हायचं. कधी बाबा दिवसभर फिशच सोलतो आम्ही, तर अख्खा दिवस फिशचाच वास येतो. बरोबर. आणि म्हणजे रात्री झोपताना पण असं आठवतं की अरे आम्ही हे सोलत बसलोय. सो तेवढं पॅशन पाहिजे आणि आवड पाहिजे, त्यासाठी संघर्ष भरपूर आहे. पण एक चांगली गोष्ट आहे स्पेशली किचन क्षेत्रातली, की जसं जसं तुमचं एक्सपिरियन्स वाढत जातो या क्षेत्रात, तुम्हाला नवीन नवीन कुकिंग स्किल्स, कुकिंग टेक्निक्स, ॲडमिनिस्ट्रेशन स्किल्स, कॉस्ट कंट्रोल, हे जसं जसं तुम्ही जास्त शिकता त्याप्रमाणे तुमचं करिअरही शेपअप होत जातं, करिअरही ग्रोथ होत जातं. बरोबर आहे. आपण म्हटलं की संघर्षाबद्दल बोललो, पण संघर्षातून एखादा व्यक्ती, विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याचं यश कसं असतं? कारण स्कोप काय आहे या फील्डला? स्कोप आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो, जेव्हा पण मी हॉस्पिटॅलिटीवरती कधी पण बोलायला जातो कॉलेजमध्ये, हॉस्पिटॅलिटीमध्ये स्काय इज द लिमिट असं बोललं जातं. कारण जेव्हा तुम्ही संघर्ष करून बाहेर निघता, हे फार ह्युमन इंटेन्सिव्ह फील्ड आहे. म्हणजे बाकीच्या बऱ्याचशा क्षेत्रात मशीन झाले, सॉफ्टवेअर झाले, टेक्निक्स झाले, पण जेवण काय रोबोट बनवू शकत नाही, आणि त्यातली टेस्ट रोबोट काय आणू शकत नाही. त्यामुळे हे लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर आहे. आणि नुसती भारतातच नाही, म्हणजे आज तुम्ही भारतात बघायला गेलात तर नुसतं 5 स्टार हॉटेल्सच आहे की नाही, पण बरेचसे चांगले कॉर्पोरेट कॅन्टीन्स आहेत, तिकडे तुम्ही जॉब करू शकता. मोठे मोठे 5 स्टार हॉस्पिटल्स पण येतात, त्याच्यासाठी न्यूट्रिशियस फूड पण लागतात, तिकडे तुम्ही काम करू शकता. बिसाइड्स आजकाल फूड मीडिया, फूड फोटोग्राफी, फूड जर्नलिझम, फूड ब्लॉगिंग, हे बरेचसे इत्यादी सेक्टर सुद्धा डेव्हलप होत आहेत. म्हणजे तुम्हाला खूप मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही तर भारताची गोष्ट झाली, पण तुम्ही अब्रॉड सुद्धा, म्हणजे एक तर क्रूज लाईनवर, शिपवरती काम करू शकता कुठल्याही देशात. म्हणजे खास कर आपण जर देश बघितलं हॉटेल मॅनेजमेंटसाठी तर कॅनडा, USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर थोडंसं, आणि गल्फ, दुबई जे आपण म्हणतो, या सगळ्याच कंट्रीजमध्ये या क्षेत्राला खूप खूप डिमांड आहे. बरोबर आहे, खूप डिमांड आहे. जेव्हा आपण लर्निंग घेतो तेव्हा अर्निंग सुद्धा खूप महत्वाचं असतं. बिलकुल. तर अर्निंग कसं आहे या क्षेत्रामध्ये? एक या क्षेत्रात जसं मी म्हणतो तसं एक्सपिरियन्स लागतो या क्षेत्रात. एक शेफ बनण्यासाठी तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असण्याची गरज आहे. त्यामुळे इनिशियल टाईममध्ये संघर्ष जास्ती आहे, वेळ जास्ती आहे, मेहनत जास्ती आहे. आणि मी म्हणेन आजकालच्या जर आपण बाकीचे क्षेत्र कम्पेअर केले तर इनिशियल अर्निंग थोडं कमी आहे या क्षेत्रात, हे मी अगदी स्पष्टपणे म्हणेन. पण जसं जसं तुमची ग्रोथ होते, तुम्ही एक लेवलला येता, तुमची अर्निंग चांगली होत जाते. म्हणजे स्टार्टिंग सॅलरी 8 ते 10 हजारापासून काही वर्षातच, 4-5 वर्षातच तुमची सॅलरी 1.5 लाख 2 लाख रुपयेपर्यंत पण पोहोचू शकते. इट ऑल डिपेंड्स ऑन तुम्ही किती स्किल्ड आहात, किती हार्डवर्किंग आहात, किती टॅलेंटेड आहात. आता सुरतवरून आपल्याला फोन आहे, ईश्वर पाटील बोलतायत. पाटील सर, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज करून तुमचा प्रश्न विचारा पाटील सर. नमस्कार सर. हा, नमस्कार. नमस्कार. माझं सुरतमध्ये आकाशवाणी खमन या नावाचं खाद्यपदार्थाचे हॉटेल आहे. नंतर आम्हाला बेकरीचं सुद्धा चालू करायचं आहे. तर माझ्या मुलाला पाठवायचं आहे, मला तो 12वी झालेला आहे, तर त्याला योग्य स्थळ कुठे पाठवा आणि त्याची सर्व सोय कुठे कुठे होऊ शकेल का? मला प्रश्न समजला तुमचा ईश्वरजी. त्याला जर नुसतं बेकरीच करायचं आहे तर मी तर जसं म्हटलं तसं इंडियात ह्या ज्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत तिकडे सगळं शिकवलं जातं. म्हणजे अंडर शेफ जर तुम्ही गेलात तर सगळे क्युझिन शिकवले जातात. काही असे कोर्सेस आहेत ह्याच कॉलेजांमध्ये ज्यात 3 वर्षाचा नाही आहे जास्ती करून, पण 1.5 वर्षाचा शॉर्ट टर्म कोर्स येतो, ज्यात फक्त बेकरी पेस्ट्री किंवा पेस्ट्री, कॉन्फेक्शनरी, बेकिंग
ह्या जे माध्यम आहे किंवा ही जी बेकरीची जे क्युझिन आहे त्याच्यावरती फोकस केलं जातं स्पेशली. त्यामुळे नुसतं बेकरी जर करायचं असेल तर इट इज बेटर की तुम्ही त्याला अब्रॉडसुद्धा पाठवू शकता. मी म्हटल्याप्रमाणे अब्रॉड काही असे कोर्सेस आहेत 3 वर्षाचे 2 वर्षाचे, फ्रान्समध्ये आहेत, UK आहेत, सिंगापूरमध्ये आहे. ल कॉर्दोब्लो म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे जी अगदीच चांगली नावाजलेली आहे. त्यांच्याकडे स्पेशलाइज्ड बेकरी कोर्सेस आहेत. तर अब्रॉड जर तुम्ही पाठवलं तर तुम्हाला टिपिकल कोर्सेस मिळतील 1 वर्षाचे 1.5 वर्षाचे. इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर नॉर्मली पहिले 3 वर्षाचं हॉटेल मॅनेजमेंट डिग्री आहे. ते जर पूर्ण नसेल करायचं 3 वर्ष, कारण त्यात बाकीचं पण शिकवलं जाणार. जर ते नको हवं असेल तर तुम्ही फक्त 1.5 वर्षाचं ज्याला फूड प्रोडक्शन अँड पातिसरी म्हणजे बेकरी आणि पेस्ट्री हे स्पेशलाइज क्षेत्राचा तुम्ही अभ्यास तिकडे करू शकता. बरोबर आहे. याच्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एखाद्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. अलीकडे आपण बघतो की स्टार्टअप वगैरे अशा भरपूर संधी आहेत लोकांना, युवकांना. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय स्कोप आहे? सध्या त्यात भरपूर स्कोप आहे. म्हणजे माझंच उदाहरण घेतलं तर मी माझा स्वतःचा एक केकचा किंवा बेकरीचा व्यवसाय करतो, शेफ शान केक्स या नावाने. तर 2 गोष्टी याच्यासाठी आहेत. सुद्धा थोडा तुम्ही एक्सपिरियन्स घेणं, आधी कुठेतरी काम करून जॉब करून हे गरजेचं आहे. बिकॉज जेव्हा तुम्ही कुठेतरी नोकरी करता, जॉब करता ॲज अ शेफ, तेव्हा तुम्हाला एक अंदाज येतो की काय करायला लागतं व्यवसायात. बरोबर. कारण बरं असं तर नाही की फक्त शेफच एक धंदा करू शकतो किंवा व्यवसाय करण्यासाठी शेफ बनायची गरज आहे. पण तुम्ही जर शेफ असाल तर ते तुमच्या ॲडव्हान्टेजला आहे. बिकॉज यू नो देन की काय करायचं काय नाही करायचं. जसं असं एक्सपिरियन्स येत राहील. आजकाल कोर्सेस सुद्धा आहेत इन सर्टन कॉलेजेस. 3ऱ्या वर्षी स्पेशलायझेशनमध्ये ऑन्टरप्रिनरशिप इन हॉटेल मॅनेजमेंट और ऑन्टरप्रिनरशिप कोर्सेस बरेचसे आहेत. सुरतवरनं आपल्याला हा जो कॉल आलेला, सुरतमध्येच एक कॉलेज चांगलं नावाजलेलं आहे ज्यांच्याकडे फक्त ऑन्टरप्रिनरशिप कोर्स सुद्धा आहे. त्यामुळे आजकाल ऑन्टरप्रिनरशिप कोर्सही तुम्ही करू शकता किंवा ट्रेडिशनली थोडासा एक्सपिरियन्स घेऊन मग स्वतःचा जर तुम्ही व्यवसाय थाटला तर ते जास्ती फायदेशीर असेल, कारण तुम्हाला ऑलरेडी त्या फील्डचं नॉलेज आहे. मग बरोबर आहे. काही वर्ष अनुभव घेऊन व्यवसाय सुरू करावा की थेट शिक्षण झालं आणि व्यवसाय सुरू करावा? डिपेंड्स तुमची सिच्युएशन कशी आहे. म्हणजे आता जर तुम्हाला पहिल्यापासून जसं तुम्ही म्हणाल की फंडिंग किंवा स्टार्टअपसाठी शेवटी व्यवसायासाठी नुसतं काम येणं हे फायदेशीर नाही. त्याच्यासाठी एक भांडवल सुद्धा लागतं, कॅपिटल सुद्धा लागतं. जर तुमच्याकडे कॅपिटल असेल आणि यू कॅन स्टार्ट आणि थोडासा बिझनेस एक्सपिरियन्स असावा असं माझं म्हणणं आहे. आयदर बिझनेस एक्सपिरियन्स किंवा कुकिंग एक्सपिरियन्स दोन्हीमधलं एक काहीतरी असावा. जर तुमच्याकडे बिझनेस एक्सपिरियन्स आहे तर तरी तुम्ही लगेच चालू करू शकता. जर कुकिंग एक्सपिरियन्स आहे तरी तुम्ही चालू करू शकता. बरोबर. हा 4 वर्षाचा कोर्स आहे. 4 वर्षामध्ये कुठल्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात? आपण फक्त आता शेफ लाईन बद्दल किंवा किचन लाईन बद्दल बोललो, नुसतं एवढंच नाही तर 4 मेन सब्जेक्ट्स आहेत या 4 वर्षामध्ये. एक आहे फ्रंट ऑफिस, म्हणजे जे आपण रिसेप्शन म्हणतो किंवा हॉटेल बुकिंग्स म्हणतो, रूम बुकिंग्स म्हणतो, हा एक मेन फील्ड आहे. त्याच्यानंतर F&B सर्व्हिस, म्हणजे त्यात रेस्टॉरंट मॅनेजमेंट, सर्व्हिसपासून म्हणजे अगदी वेटरसारखी सर्व्हिस कशी करायची तिथपासून ते अगदी अख्खं रेस्टॉरंट किंवा हॉटेल सर्व्हिस वाईज कसं मॅनेज करायचं ते शिकवलं जातं. किचन हा एक फील्ड आहे. आणि चौथं मेजर फील्ड आहे हाऊसकीपिंग, कारण जेवढं किचनला महत्व आहे तेवढंच हॉटेलच्या रूम्सलाही महत्व आहे. बरोबर. हे 4 मेन फील्ड्स कव्हर होतात या 4 वर्षात. अच्छा. हे 4 वर्षात त्या सगळ्या ह्याचं डिटेलिंग होतं. ह्याच्या इत्यादी जे आम्हाला सब्जेक्ट शिकवले जातात ते म्हणजे हॉटेल रिसोर्सिंग, हॉटेल मेंटेनन्स, HR, सेल्स अँड मार्केटिंग, हॉटेल अकाउंट्स, F&B कंट्रोल्स, हे जे सप्लिमेंटरी एरियाज ज्याला आम्ही म्हणतो, हे 4 कोर सेक्टर्स आहेत आणि हे सप्लिमेंटरी एरियाज आहेत. या सगळ्याचाच अभ्यास या 4 वर्षात कव्हर होतो. बरोबर. आपण म्हणालात की परदेशात सुद्धा जाण्याची संधी आहे आणि तिथे खूप चांगली तुम्हाला अर्निंग मिळू शकते. तर परदेशात काय कशा स्वरूपाचं काम मिळतं? परदेशात शेफ या लाईनला किंवा किचन या लाईनला खूप डिमांड आहे. कारण मी म्हटलं तसं हे लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर आहे. त्यामुळे ॲज अ शेफ जर तुम्ही थोडासा एक्सपिरियन्स घेऊन गेलात तर तुम्ही क्रूज लाईनवरती शिपवरती तुम्ही जाऊन काम करू शकता. तुम्हाला वाटलं तर हॉटेलमध्ये तुम्ही इकडनंच अप्लाय करू शकता. काही एजन्सीज आहेत इंडियामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, जिकडे तुम्ही अप्लाय करून डायरेक्ट बाहेर जर थोडासा एक्सपिरियन्स असेल तर जाऊ शकता. शिकायला सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्ही 3 वर्ष इकडे कंप्लीट करून तिकडे स्पेशलायझेशन करायला शिकण्यास्वरूप पण तुम्ही तिकडे जाऊ शकता, नोकरी स्वरूपी जाऊ शकता, तुम्ही क्रूजवरही जाऊ शकता. बरोबर. बरेचसे क्षेत्र आहेत. बरोबर. आपण त्याबद्दल बोलूया. आणखी एक फोन आहे, हैदराबादहून जयश्री तुपेकर बोलतायत. जयश्री ताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. शेफ नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे, माझी मुलगी आता CAI मध्ये आहे. सॉरी, कशात आहे? तिने नाशिकहून 11वी-12वी पण बेकरीमध्ये केलेला. ओके. आणि नंतर CET देऊन ती हैदराबादला आली कॉलेजमध्ये. 3 वर्ष केलं. ओके. आणि मग 2 वर्ष ती ताज कृष्णाला होती. ओके. ताज कृष्णाला होती. मग तेव्हा त्याचा मार्चमध्ये तिने ताज कृष्णामध्ये 2 महिने बाकी होते आणि सोडलं. तिला हेल्थ प्रॉब्लेम झालेला. मग आता ती 3 महिने इथे आहे CAI कॉलेजमध्ये
क्रूजवाल्यांना ट्रेनिंगसाठी शिकवते आणि फर्स्ट इयरला आता जस्ट सुरू झालं. ओके. तर तिला या लाईन मध्ये पुढे काही स्कोप आहे का? मला लास्ट पार्ट नाही ऐकवलं त्यांचं. फर्स्ट इयरचं तुमचा एक्झॅक्ट प्रश्न काय आहे मॅडम? पण घेते. तुम्ही जरा प्रश्न थोडक्यात रिपीट कराल का, अगदी थोडक्यात? आता ती आहे ना, तर TI मध्ये लागले 2 वर्ष ताज कृष्णामध्ये केला तिने. ताज कृष्णामध्ये होती आणि आता कुठेतरी ती जॉब करते. तर तिला पुढे काय स्कोप आहे? कॉलेज कल्याणरी अकॅडमी आहे. अच्छा, अकॅडमी मध्ये ती शिकवत आहेत का? हा, शिकवते. तर पुढे काय स्कोप? 3 महिने झाले. तर पुढे तिला काय स्कोप आहे? शिकवण्यामध्ये कॉलेजेसमध्ये आपण म्हणू तसं शिकवण्यामध्ये एक परत इट्स अ टीचिंग लाईन. त्यामुळे त्यात पर्टिक्युलरली जो स्कोप स्टँडर्ड शिक्षकांना मिळतो तोच त्यांना मिळणार. ते स्पेशलायझेशन करून हवं आहे तर परत प्रायव्हेटली जर कोणाला त्यांना शिकवायचं असेल, जसं काही बरेचसे लोक आहेत आजकाल, काही गृहिणी आहेत ज्यांना शिकण्याची आवड आहे, ज्यांना घरी केक बनवायची, बेकरीची किंवा इत्यादी पदार्थ बनवायची आवड आहे, ते त्यांना सेपरेटली शिकू शकतात. सध्या मुंबईमध्ये सुद्धा अशा भरपूर शेफ ज्या हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे लेडी शेफ स्पेशली जे हॉटेल मॅनेजमेंट करून पास झालेले आहेत त्या क्लासेस घेतात. अच्छा. किंवा क्विक कुकिंग आजकाल, कारण एवढं एक्सपोजर आल्यामुळे पोरांना एक वेगळंच काहीतरी नाविन्य पाहिजे असतं नाही. बरोबर. त्यामुळे वेगवेगळे असे क्लासेस चालू असतात, तर त्यात ते करू शकतात. पण टीचिंग स्कोप हा मी लिमिटेड आहे असं म्हणणार नाही, पण तो स्टँडर्ड आहे. म्हणजे जसं सगळे शिकवतात तसं त्यांना शिकवायला लागतं. बरोबर. आपल्याला आणखी एक फोन आहे. रवी चिंचवड बोलतायत. रवीजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझी आत्ता नाही का 12वी झालेली आहे. अच्छा. तर ते कोर्स कुठे आहे उपलब्ध? अच्छा, आपण सुरुवातीला सांगितलं, पुन्हा एकदा रिपीट करायला हरकत नाही. कोर्स कुठे आहे? हा, हे कोर्सेस 12वी झाल्यानंतर सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, कोल्हापूरला आहेत आणि मेजर सिटीज जेवढ्या पण आहेत, सातारा सांगलीला पण छोटे कॉलेजेस आहेत, पण मेजरली पुणे, मुंबई, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी हे कॉलेजेस आहेत. लोणावळ्याला कॉलेजेस आहेत. बॉम्बेला जे कॉलेज आहे दादर केटरिंग ज्याला आपण म्हणतो नॉर्मली पॉप्युलरली IHM मुंबई, हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे बॉम्बेमध्ये, मुंबईमध्ये. इत्यादी सुद्धा प्रायव्हेट कॉलेजेस बरेचसे आहेत. मुंबईतच किमान 25-30 कॉलेजेस आहेत. पुण्यात एक 15-20 कॉलेजेस आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या शहरामध्ये कॉलेज आहेत आणि प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट सेक्टरचे भरपूर कॉलेजेस आहेत आणि तिथे त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळू शकतं आणि चांगल्या पद्धतीचं करिअर डेफिनेटली. सर, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. उद्या नवीन विषय घेऊन पुन्हा तुमच्यासोबत नक्की येऊन. पण जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.